इथं मी घेतली 250 ग्रॅम ही भेंडी. हिला मस्त धुवून घेतली आणि पुसून घेतलेली, म्हणजे कोरडी ही करून घेतली. आता हिला कट कशी करायची, हिला दोघं साईडने अशी आपल्याला कट करून घ्यायची आणि मध्ये असा कट मारायचा आहे. असा अलगद कट मारा, म्हणजे दोन तुकडे होणार नाही असा कट मारा. पण हे बघा, भरण्यासाठी असा अलगद कट मारला आणि नंतर त्याचे मी 2 तुकडे करून घेतले. मोठी जर भेंडी असली तर 2 तुकडे करा, नाहीतर मग छोटी असेल तर एकच राहू दिली तरी काय हरकत नाही. हे बघा, मी अशी मस्त सगळी भेंडी कट करून घेतलेली. भरण्यासाठी तयार आहे आपली भेंडी. आता इथं वाटण म्हणजे मसाला आपण जो स्टफिंगचा बनवणार आहे तो घेतो. इथं 4 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे मी इथं सुकं खोबरं घेतले. नंतर 7 ते 8 लसणच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर, 2 चमचे लाल तिखट घेतले घरातलं, अर्धा चमचा हळद घेतली, मीठ घेतलंय चवीनुसार. या वाटणापुरताच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि याला असंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही वापरायचं. हे बघा, लसणामुळे मस्त हे जाडसर असं वाटून तयार झालंय. हे पूर्ण मी वाटून घेतलंय. याला मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, असं हे काढून घेतलंय. आता हे कोरडं आहे. यामध्ये एक डो मी असं तेलाचा टाकून घेते, म्हणजे हा स्टफिंगला आपल्याला भरायला सोपा जाईल. मग हे बघा, मी पूर्ण याला असं तेल लावून घेते, म्हणजे मस्त हा गोळा तयार झालाय. आता इथं भेंडी घेतली आहे. जिथं कट आपण मारलाय त्यामध्ये आपल्याला या मसाल्याला स्टफिंग करायचे. मी अशा पद्धतीने पूर्ण स्टफिंग करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने अलगद करा, नाहीतर भेंडीचे 2 तुकडे होतील. मग म्हणून घेताना कधी पण भेंडी छोटी घ्या आणि कवळी घ्या, म्हणजे भरायला आपल्याला सोपी जाईल. अशी पूर्ण भेंडी मी भरून घेतली. आता इथं पॅन ठेवलाय. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलंय आणि ही भेंडी ठेवताना अशी पॅनमध्ये अशी ठेवा, म्हणजे खालचं साल वरती आणि मसाल्याचा भाग वरती यायला पाहिजे असं आपल्याला ठेवून घ्यायचं. मी पूर्ण ठेवली. नंतर 2 चुटकी इथं मी मीठ टाकून घेतलंय, म्हणजे वरच्या कवरला सुद्धा मीठ लागेल. आणि 5 मिनिटासाठी हिला मस्त मिडियम फ्लेमवर स्टीम याची निघू दिली. मस्त ही जी वाफ याला आलेली आहे. आणि हे बघा, भेंडी मस्त शिजून तयार झालेली आहे ना. फक्त 10 मिनिटामध्ये मस्त कुरकुरीत भरलेली भेंडी बनवून तयार झाली. हिला पालथं वगैरे काहीच नाही मारायचं. अशीच्या अशी ही आपल्याला आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. झटपट टिफिनसाठी मस्त अशी आपली भेंडी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.